भयान रात्रीतले 3 अविस्मरणीय अनुभव या सिरीजमधला हा 18वा एपिसोड आहे. पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्त्वाचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर चला मग टीकेच्या अविस्मरणीय भयान जगात. अनुभव क्रमांक 1. हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे. मी तुमच्या चॅनलचा नियमित प्रेक्षक आहे. काही कारणांमुळे मी शहराचे आणि बिल्डिंगचे मूळ नाव बदललेले आहे. अनुभव पुण्यातल्या एका नवीनच विकसित झालेल्या एका भागात घडलेला आहे, जो माझ्यासोबत आणि माझ्या घरच्यांसोबत घडलाय अगदी नुकताच. आमच्यासाठी तो जरी 100% खरा आणि अंगावर काटा आणणारा असला तरी तो ऐकल्यावर तुम्हीही ठरवू शकता. असो, तर हा एक अनुभव नाही तर 3-4 दिवस सतत आलेल्या अनुभवांची साखळी आहे. भुताटकीच्या घटना फक्त निर्जन जंगलात किंवा जुन्या ओसाड वाड्यामध्ये घडतात असं आपल्याला वाटतं, पण जेव्हा शेकडो लोक राहत असलेल्या एखाद्या हायराईज सोसायटीमध्ये काहीतरी अमानवीय घडतं तेव्हा जास्त भीती वाटू लागते. हा अनुभव पुण्याच्या एका कोपऱ्यात शांत ठिकाणी असलेल्या द डार्क व्ह्यू रेसिडेन्सीच्या बी विंग मधील आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही सर्वजण त्या सोसायटीतल्या एका फ्लॅटवर थांबलो होतो. पहिलीच रात्र होती. घड्याळात रात्रीचा 1 वाजला असेल. अचानक मला जाग आली. घसा पूर्ण कोरडा पडलेला, म्हणून पाणी प्यायला मी किचनमध्ये गेलो. संपूर्ण घर आणि बाहेरचं वातावरण अगदी शांत होतं. तितक्यात किचनच्या खिडकी बाहेरून एक आवाज कानावर पडला. लक्ष देऊन ऐकलं तर तो आवाज पैंजणांचा होता. त्या फ्लॅटची रचना अशी होती की किचनच्या खिडकीतून बाहेरच्या पॅसेजचा काही भाग दिसायचा. इतक्या रात्री कोण फिरतंय हे बघायला मी हळूच खिडकीतून डोकावलो आणि बाहेर एक बाई उभी असलेली दिसली. सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे ती नेमकी आमच्याच खिडकीकडे तोंड करून उभी होती. पॅसेजमधला लाईट तिच्या पाठीमागे असल्यामुळे चेहऱ्यावर पूर्ण अंधार पसरलेला, त्यामुळे ती नक्की कोण आहे हे ओळखणं शक्यच नव्हतं. मी अजून काही पावलं खिडकीजवळ गेलो आणि काचेतून निरखून बघण्याचा प्रयत्न केला. पुढे जे घडलं ते खरंच भयानक होतं. ती बाई माझ्याकडे नजर रोखून ठेवतच वाऱ्याच्या वेगाने उलट्या दिशेने पळून गेली. माझं काळीज धडधडायला लागलं, कारण असा प्रकार मी आयुष्यात कधीच बघितला नव्हता. कुठलीही सर्वसामान्य व्यक्ती अशा पद्धतीने तोंड समोरच ठेवून त्या वेगाने मागे पळू शकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे सगळं शेजारी राहणाऱ्या काकांना सांगितलं. तेव्हा त्यांच्याकडून अजून एक धक्कादायक गोष्ट कळली. त्याच रात्री पहाटे 3:45च्या सुमारास काकांची मुलगी, जिला उशिरापर्यंत जागण्याची सवय होती, ती गॅलरीत उभी होती. तिने सहज खाली रस्त्यावर नजर टाकली. संपूर्ण रस्ता ओसाड होता, पण तिथून फक्त एक ट्रक चालला होता, अगदी कमी वेगात. भयानक गोष्ट म्हणजे तो ड्रायव्हर समोर न बघता मान पूर्णपणे खाली घालून ट्रकच्या जमिनीकडे एकटक बघत गाडी चालवत होता. त्या अंधारात तो नेमकं खाली काय शोधत होता हा विचार करूनच तिचा थरकाप उडाला. या 2 घटनांनंतर बरोबर 3 दिवसांनी आमचे एक काका बाहेरगावहून परत आले. त्यांना घ्यायला आम्ही खाली पार्किंगमध्ये आलो आणि सोबत घेऊन बिविंगच्या लिफ्टने वर येऊ लागलो. लिफ्टमध्ये आमच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं, पण अचानक मला जाणवलं माझ्या अगदी पाठीशी खेटून कोणीतरी उभं आहे. तो स्पर्श आणि त्यातला गारवा इतका भयानक होता की मला मागे वळून बघण्याची हिंमतच झाली नाही. लिफ्ट आमच्या मजल्यावर पोहोचली. काका पुढे चालत घरात गेले, पण मी घरात पाऊल टाकणार
तेवढ्यात मागून एका अदृश्य बर्फासारख्या थंड हाताने माझा खांदा जोरात पकडला आणि मला जागच्या जागी खेचून धरलं. ती अनोळखी शक्ती मला मागे ओढत होती. मी पूर्ण ताकद लावून स्वतःला पुढे झोकलं आणि कसाबसा धावत घरात आलो. तो प्रकार खरंच खूप भयानक होता. मी घरच्यांना काहीच सांगितलं नाही, कारण त्यांना वाटेल की मला फक्त भास होत आहेत. पण घडणारे सगळे प्रकार खूप विचित्र होते. खरी परीक्षा अजून बाकी होती. पुढच्याच रात्री खूप भयानक प्रकार घडला. माझ्या आईलाही त्याच खिडकीजवळ तो आवाज ऐकू आला. त्याच वेळी घरातली एक व्यक्ती फोनवर बोलत बाहेर फेऱ्या मारत होती. माझी नजर सहज जिन्याकडे गेली आणि माझं रक्त गोठलं. हुबेहूब त्यांच्यासारखी दिसणारी एक आकृती तशीच वर चालत जात होती. सगळ्यात जीव घेणं दृश्य म्हणजे त्या व्यक्तीचा हात आणि फोन दिसत होता. डोकं मात्र नव्हतंच. आणि या क्षणी अचानक संपूर्ण विंगची लाईट गेली. अंधारात एका मुलीने लिफ्टचं दार उघडलं आणि कुठल्या तरी अमानवीय शक्तीने तिला जोरात लिफ्टच्या आत ढकलून दिलं. जणू ती अदृश्य शक्ती त्या रात्री संपूर्ण घराला, घरातल्या प्रत्येकाला आपल्या जाळ्यात ओढते. एकाच घरात अवघ्या 3 ते 4 दिवसांत वेगवेगळ्या लोकांना आलेले हे अनुभव भास नव्हते. डार्क व्ह्यू रेसिडेन्सीच्या बी मध्ये नक्कीच काहीतरी अमानवीय वास्तव्य आहे आणि कदाचित आजही ते तिथे राहणाऱ्यांवर लक्ष ठेवून आहे. अनुभव क्रमांक 2. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर निखिल यांनी पाठवला आहे. ही घटना साधारण 7 वर्षांपूर्वीची आहे. मी तेव्हा पुण्याजवळच्या एका छोट्या गावात राहायचो. आम्हा मित्रांची 5 जणांची गँग होती. मी, समीर, अक्षय, रोहित आणि विशाल लहानपणापासूनच एकत्रच वाढलेलो. त्या वर्षी समीरचा वाढदिवस होता आणि तो साजरा करायला आम्ही शेजारच्या गावातल्या एका ढाब्यावर गेलो. जेवण, गप्पा, थोडी मस्ती करत बराच उशीर झाला. निघालो तेव्हा घड्याळात 12:30 वाजलेले. ढाब्यापासून आमच्या गावापर्यंत चालत जायचं तर 25 मिनिटांचं अंतर. रस्ता 2 प्रकारे जायचा. एक मोठा वळसा घालून हायवेवरून आणि एक शॉर्टकट म्हणजे शेजारच्याच एका ओसाड वस्तीतून, जिला गावातले लोक जुनी पेठ म्हणायचे. तिथे आधी वस्ती होती, पण साथीच्या आजारानंतर बरीच घरं ओस पडली होती आणि लोक दुसरीकडे स्थलांतरित झाले होते. रात्री उशीर झाल्यामुळे आम्ही शॉर्टकटने जायचं ठरवलं. ढाब्याचा मालक ओळखीचा असल्यामुळे आम्हाला बाहेर सोडायला आला होता. त्यानं आम्हाला अडवतच विचारलं, जुन्या पेठेतनं जाणार का पोरांनो? आम्ही हो म्हणालो. तसं तो जरा गंभीर झाला. एवढ्या रात्री जाऊ नका असं म्हणणार नाही मी, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मागनं कोणी ओळखीच्या आवाजात हाक मारली तर उत्तर देऊ नका आणि मागे बघू नका. सरळ चालत घरी जा. आम्ही हसलो आणि बरं काका म्हणत निघालो. गावाकडच्या नेहमीच्याच गोष्टी असं समजून आम्ही फार मनावर घेतलं नाही. रस्ता सुरू झाला. दोन्ही बाजूला पडकी घरं, मध्येच एखादी विहीर आणि पूर्ण शांतता. खरं तर आम्ही या रस्त्याने कधी यायचो नाही, त्यामुळे जरा विचित्र वाटत होतं. त्यात गावात इतकी शांतता कधीच नसते. रातकिडे सुद्धा आवाज करत नव्हते. आम्ही समीरची चेष्टा करत गाणी म्हणत चाललेलो, पण कोणाला सांगता येईना का आवाज आधीसारखा मोकळा वाटत नव्हता. 15-20 मिनिटं चालल्यावर विशालने अचानक विचारलं, मला वाटलं कोणीतरी माझं नाव घेतलं. अक्षय हसतच म्हणाला, अरे काकांची गोष्ट डोक्यात बसली आहे तुझ्या. आणि चांगलाच हशा पिकला. पण हसण्यात पूर्वीचा दम नव्हता. आणखी थोडं पुढे गेल्यावर यावेळी मला माझं नाव ऐकू आलं, अगदी स्पष्ट, बरोबर मागून. आणि आवाज ओळखीचा वाटला, जणू माझ्या आईचा. मी दचकलो, पण काकांचे शब्द आठवले. मागे वळलो नाही, फक्त विचारलं, कोणी हाक मारली मला?
सगळ्यांनी नकारार्थी माना हलवल्या. आता मात्र आम्ही सगळ्यांनी चालण्याचा वेग नकळत वाढवलेला. जुन्या पेठेच्या शेवटच्या टोकाला एक मोठं पिंपळाचं झाड होतं. तिथून पुढे मोकळं शेत आणि मग आमचं गाव. आम्ही जवळजवळ बाहेर पडणारच होतो तेवढ्यात रोहितच्या अगदी कानाजवळ एक आवाज आला, "रोहित, थांब जरा माझ्यासाठी." आवाज समीर सारखा वाटला. रोहितने पटकन मागे वळून बघितलं, पण तिथे कोणीच दिसलं नाही. त्या क्षणापासून रोहित एक शब्दही बोलला नाही. आम्ही त्याला हलवत विचारत राहिलो, पण तो फक्त चालत होता. नजर समोर खेळली होती, हात थरथरत होते. गावाची वेस दिसली आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. पण काही अंतर पुढे आल्यावर कळलं की आमच्यात अक्षयच नाहीये. 5 जण निघालेलो, आता 4च जण होतो. घाबरून आम्ही धावतच मागे गेलो. अक्षयच्या नावाने ओरडू लागलो. पिंपळाच्या झाडाजवळ पोहोचलो तेव्हा तो तिथेच उभा दिसला, झाडाकडे तोंड करून, अगदी स्तब्ध. त्याला हलवलं, नाव घेतलं तेव्हा तो कुठे भानावर आला. त्याला काहीच आठवत नव्हतं. तो कधी मागे राहिला, किती वेळ तिथे उभा होता. आम्हाला फक्त एवढंच म्हणाला, "कोणीतरी मला बाबांच्या आवाजात हाक मारली." आम्ही उरलेला रस्ता जीव मुठीत धरून पळत गेलो, एकदाही मागे वळून न बघता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ढाब्याच्या मालकाला गाठून विचारलं, नक्की काय आहे त्या जुन्या पेठेत. त्यावर तो आधी सांगायला तयार नव्हता. मग हळूच म्हणाला, "अरे, माझ्या आजोबांच्या काळापासून ऐकतोय. साथीच्या वेळी जी माणसं तिथे मेली त्यातली एक बाई अजून तिथेच फिरते म्हणे. ओळखीच्या आवाजात हाक मारते आणि जो मागे बघतो किंवा उत्तर देतो त्याला ती झपाटते." यापेक्षा जास्त तो काही बोलला नाही. अक्षयला त्यानंतर जवळजवळ आठवडाभर विचित्र ताप येत राहिला. गावातल्या एका बुवांनी अंगारा दिला तेव्हा कुठे तो पूर्ववत झाला. आम्ही 5ही जण अजूनही एकत्र भेटतो. पण त्या रात्रीनंतर जुन्या पेठेतून कोणीही कधीही, एकटं तर सोडाच, ग्रुपने सुद्धा गेलो नाही. आणि आजही जर मागून कोणी ओळखीच्या आवाजात हाक मारली तर आम्ही फक्त एकमेकांना बघतो आणि चालत राहतो, मागे वळून न बघता. अनुभव क्रमांक 3. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर पंकज झालटे यांनी पाठवला आहे. मी राहायला मुंबईला आहे आणि हा अनुभव 2011 सालचा आहे. माझे वडील रेल्वेत असल्यामुळे आम्हाला तालुक्याला क्वार्टर्स मिळाले होते. त्या वर्षी नुकतेच 10वीचे पेपर्सही आटोपले होते आणि उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले. आम्ही आमचे जुने भाड्याचे घर सोडून रेल्वे कॉलनीतील क्वार्टरमध्ये शिफ्ट झालो. रेल्वे कॉलनीतील परिसर अगदी गर्द झाडांनी व्यापलेला होता. काही झाडे तर फार जुनी होती. विशेष म्हणजे तेथील क्वार्टर्स हे दगड चुन्याच्या बांधकामातील ब्रिटिश काळातील होते. परिसर अगदी शांत आणि निसर्गरम्य होता. पण रात्रीच्या वेळी रेल्वे कॉलनीत एक भयानक शांतता पसरत असे. आधी 60-70 वर्षांपूर्वीची जुनी मोठी घनदाट झाडे रात्रीच्या काळोखात भयान वाटायची. जणू काही भले मोठे काळे दैत्य समोर उभे असल्याचा वेगळाच भास व्हायचा. कॉलनीतील छोट्या डांबरी रस्त्यांवर असलेले ते 1-2 लोखंडी खांबांवरील दिवे फारसा उजेड देत नसत. आम्ही ज्या परिसरात राहत होतो तेथील क्वार्टर समांतर पद्धतीने बांधलेले होते. आमच्या क्वार्टर्सच्या पुढेही 2 क्वार्टर्स होते. सभोवताली काटेरी झाडे आणि झुडपे होती. त्याच्या मागच्या बाजूला एक भली मोठी जागा होती जिथे टॉयलेट आणि बाथरूम होते. मागील बाजू दगडी भिंतींनी बंद होती आणि त्या भिंतीला एक लाकडी दरवाजा होता. हे सगळे बांधकाम आधी म्हटल्याप्रमाणे ब्रिटिश काळात बांधले गेले होते. मागच्या बाजूला एक मोठा नाला होता आणि त्या पलीकडे जुन्या काळातील एक पडकी दगडी वास्तू होती आणि त्या वास्तूच्या बाजूलाच एक सरकारी इस्पितळ. आम्ही क्वार्टर्समध्ये राहायला आल्यानंतर 1-2 दिवस साफसफाई करण्यात घालवला.
बऱ्याच वर्षांपासून इथे कोणी राहायला आलं नव्हतं, त्यामुळे सगळीकडे धूळ आणि जाळी पसरलेली होती. काही दिवस सामान वगैरे सेट करण्यात गेले. या जुन्या क्वार्टर्सच्या परिसरात रात्रीच्या वेळी मला नेहमी घुबडांचा आवाज येत असे. तिथून थोडं पुढे एक गवताळ पटांगण होतं आणि त्या पटांगणात रेल्वे रुळाचा एक जुना लोखंडी रूळ उभा केलेला होता. रात्रीच्या वेळी जेवण आटोपल्यावर बाहेर शतपावली करताना मी त्याच भागात फिरायचो आणि तिथेच ते घुबड बसलेले दिसायचे. मी नेहमी फेरफटका मारायला जायचो आणि तिथे गेल्यावर मला एक वेगळाच दुर्गंध येत असे. बहुतेक एखादं जनावर कुठेतरी झाडाझुडपात मरून पडलं असावं आणि त्याचा वास येत असल्याचं वाटायचं. पण विचित्र गोष्ट म्हणजे तो वास नेहमी येत असे. काही दिवसांनी मी वडिलांना याविषयी सांगितलं. तेव्हा मला कळलं की तो दुर्गंध क्वार्टर्स मागच्या सरकारी इस्पितळाच्या त्या पोस्टमॉर्टम रूममधून येतोय. हे जेव्हा मला वडिलांनी सांगितलं तेव्हा मला कळलं की कोणी अपघाताने मरण पावल्यास याच इस्पितळाच्या पोस्टमॉर्टम खोलीत त्याचे शवविच्छेदन होत असे. अनेक वेळा निनावी शव तिथेच ठेवत असत आणि त्यामुळेच त्याचा दुर्गंध आसपासच्या परिसरात पसरत असे. शेवटच्या क्वार्टर्समध्ये कोणीच राहत नव्हतं आणि तो भाग झाडाझुडपांनी वेढलेला असे. अशाच एका रात्री जेवण आटोपून मी शतपावली करायला बाहेर पडलो होतो. त्या शेवटच्या क्वार्टरच्या वर अचानक मला काहीतरी पडण्याचा आवाज आला. वातावरण शांत असल्यामुळे त्या आवाजाने मी एकदम दचकलो आणि झपाझप पावलं टाकत पुन्हा आमच्या भागात आलो. नंतर विचार केला की एखादी फांदी वगैरे पडली असेल आणि मी विनाकारण घाबरलो. दिवस पुढे सरकू लागले. सगळं काही सुरळीत सुरू होतं. सुट्टीचे दिवस असल्याने पुस्तके वाचन, टीव्ही बघणे यातच वेळ जात होता. त्या संध्याकाळी मला 7:30-8ला आईने तेल आणायला पाठवलं. बाहेर अंधार पडायला सुरुवात झालेली. सायकल गेटच्या बाहेर काढत मी थोडा पुढे आलो आणि पॅडलकडे बघत सायकलवर बसणार तेवढ्या समोरून येणाऱ्या लोटगाडीस धक्का लागला. 2 जण ती लोटत होते. त्यातला एक जण जरा नाराज होऊन मला म्हणाला, "अरे भाऊ, थोडा पुढे बघत जा." मी दचकलो आणि सॉरी म्हणालो. खरं सांगायचं तर ती लोटगाडी कुठून आली, कशी आली मला काहीच कळलं नाही, कारण तिचा आवाजच आला नाही. तितक्यात मला लक्षात आलं की त्यावर पांढऱ्या रंगाचे कापड टाकून काहीतरी झाकलं आहे. ते जाणवताच एक रक्ताळलेला हात दिसला आणि मला धडकीच भरली. याआधी मी असे काही अजिबात पाहिले नव्हते. घरी आल्यावर मी लगेच बाबांना सांगितलं. ते सुद्धा कामावरून नुकताच आले होते. ते म्हणाले की 8च्या पॅसेंजरमध्ये एक माणूस स्टेशनच्या परिसरात रुळावर कापला गेला. त्यालाच ते लोडगाडीवाले 2 इसम क्वार्टर्सच्या मागच्या इस्पितळातील त्या पोस्टमॉर्टम खोलीत घेऊन जात होते. त्या रात्री आणि नंतर 2 रात्री सतत मला ते भयानक दृश्य माझ्या स्वप्नात दिसत राहिलं. 4थ्या रात्री मात्र मला जे दिसलं ते मी आजतागायत विसरू शकलो नाहीये. आणि हे स्वप्नात नाही तर मला प्रत्यक्षात दिसलं. रात्री जेवण आटोपून मी मागच्या बाजूला फेरी मारायला गेलो, कारण घरात बसून मला कंटाळा आला होता. त्या भागात मला अतिशय तीव्र दुर्गंध येऊ लागला आणि मला काही कळेनासं झालं, कारण आमच्या क्वार्टर्सच्या मागे असे कधीच होत नसे. पुढच्या क्षणी फांदी तुटण्याचा आवाज आला आणि नकळत माझं लक्ष समोरच्या झाडावर गेलं, तर तिथे पांढऱ्या शुभ्र फडक्यात गुंडाळलेलं काहीतरी लटकलेलं होतं. तो जीवघेणा प्रकार पाहून जणू विजेचा तीव्र झटका लागावा तसा मी नखशिखांत हादरलो. काही हावभाव न देता मागे फिरलो आणि मागच्या खोलीचं दार लावून पटकन आत आलो. मी घरी सांगितलं. पुढचे 2 दिवस मी तापाने फणफणत होतो. आता हा माझा निव्वळ भास होता की तिथे खरंच काहीतरी होतं. याचं स्पष्टीकरण मला देता येणार नाही, पण त्या रात्री ट्रेन खाली येऊन अपघातात गेलेला इसमच तिथे आला होता असंच वाटत राहतं, कारण त्याचं बेवारस प्रेत पोस्टमॉर्टम भागात 4 दिवसांपासून तसंच पडून होतं. कदाचित तेच नाल्याच्या मागच्या बाजूस फिरत होतं आणि मग त्या झाडावर लटकलेलं.
तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.